9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 द्वितीय सत्र परीक्षा 22-23 पेपर आहे। एकूण 40 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका होती। याच्यामध्ये काही सूचना दिल्या त्या सूचनांचं तुम्ही पालन करायचे। प्रश्नपत्रिका बघा, कितपत तुम्हाला पेपर सोडवता येतो यासाठी सराव करा। प्रश्न 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहा। तर पहिला जो प्रश्न आहे, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ हे उत्तर आहे। हिऱ्याची रचना ही त्रिमितीय असते। खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट। आणि चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी या औद्योगिक उपकरणामध्ये मुलामा देण्यासाठी पार्सेलिनचा वापर करतात। चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी या औद्योगिक उपकरणामध्ये मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात। 5वा प्रश्न आहे, डॅश डॅश एक जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतात। उत्तर आहे दगडी कोळसा। गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। तर इथे पीठ, लिग्नाइट, आर्थराइट आणि चारकोल आहे। तर पीठ यापैकी वेगळा आहे कारण बाकी तिन्ही खनिजे आहेत। चुकी बरोबर ते लिहा। रंगपंचमीला वापरण्यात जाणाऱ्या लाल रंगामध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते। हे विधान चूक आहे कारण त्यामध्ये इतकं पाऱ्याचं प्रमाण नसतं। सहसंबंध ओळखायचा आहे। अंतर्गोलार्ध दातांचा दवाखाना, बहिर्गोलार्ध हे ऑटोमोबाईल शोरूम किंवा गाड्यांसाठी खास करून वापरतात। खाण्याचा सोडा याचं रेणूसूत्र लिहायचंय। त्याचं उत्तर आहे NaHCO3। तक्ता पूर्ण करायचा। आरसा अंतराचे 2 अंतर्वक्र आरसा असतो आणि बहिर्वक्र आरसा असतो। कारण लिहायची, वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे आणि सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात? वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही याचं उत्तर आहे कारण प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकण्यासाठी 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर 17.2 मीटर असले पाहिजे। परंतु वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी हा पुढील भिंतीमधील अंतर व छताची जमिनीपासूनची उंची 17.2 मीटरपेक्षा कमी असल्याने आढळतो। या कारणाने वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणती 3 सोडवायचे, फरक स्पष्ट करायचा। अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा। खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण केल्यात आपण इथे, तरी CH4+2O2 इथे अभिक्रिया झालेली आहे। CO2 2H2O+ उष्णता। तर अशा प्रकारे इथे अभिक्रिया आपण पूर्ण केली। याची उत्तर बघा। व्याख्या लिहा। प्रतिध्वनी आणि निनाद याच्या व्याख्या लिहायच्या आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? दाढी करण्याचा आरसा जो असतो तो अंतर्गोल असतो आणि मोटर गाडीचा दिवा जो कसा असतो तो बहिर्गोल असतो। कार्बन कोणकोणत्या संयुगाच्या स्वरूपात सापडतो? आता खालील प्रश्नाची उत्तर कोणती 5 लिहायची। कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहायचे। पुढचे आकृती पाहून त्याचे नाव लिहा व त्याची कार्य स्पष्ट करा। तर ही बायोगॅस संयंत्र आहे हे, आणि याचं झाकण, उत्प्राव टाकी, वायू बाहेर जाण्याचा मार्ग, शिल्लक राळा किंवा खत, निर्गम मार्ग, भूमिगत विघटक टाकी, शेणू पाणी मिश्रण, आत येण्याचा मार्ग, शेणाचा राळा व पाणी मिश्रण टाकी। अशा प्रकारे ही आकृती व्यवस्थित तिथे आपल्याला सांगायची किंवा लिहून काढायची आहे। पुढचा प्रश्न आहे, संतृप्त असंतृप्त हायड्रोकार्बनचे वर्गीकरण करायचे। इथेन, इथिन, इथाइन, प्रोपेन आणि प्रोपाइन, प्रोपिन। गोली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात? ग्रॅफाइटचा उपयोग व गुणधर्म लिहा। स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहायचे। आकृती ओळखायची व नावं लिहायची आहे। त्या आकृतीची आकृती बघा, आपण नावं लिहूयात। तर ही आकृती आहे सोनार पद्धतची। तर हे आहे जहाज, इथे प्रक्षेपक, ग्राहक, प्रक्षेपित स्पंद, परावर्तित स्पंद, पाणी, समुद्रतळ, ही सगळी नावं लिहिणं अपेक्षित आहे। पुढचा प्रश्न आहे, उदाहरणे लिहा। 0 अंश सेल्सिअस तापमानात ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर पर सेकंद येतो। प्रति अंश सेल्सिअसला 0.6 मीटर पर सेकंद वाढल्यास 344 एम्पर/s ला हवेचे तापमान किती असेल? आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। कोणते एक, ग्रॅफाइट विद्युत वाहक असते। एका छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध करायला? खाली उतारा वाचायचा आहे। एक तर तुम्ही हा प्रश्न उत्तर लिहा किंवा उतारा वाचा हा, आणि या उतारातच याची सगळी उत्तरं लिहिलेली आहेत। ती उत्तरं तुम्ही लिहून हा उताराचे प्रश्न सोडवू शकता। 5 गुण आहेत एकूण। 5 प्रश्न जास्त सोपे पडतील तुम्हाला लिहिणं। प्रश्नपत्रिका इथेच संपली आहे। ऑल द बेस्ट।